यंदाचे येथे उपस्थित सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे सल्लागार यांना मी विनंती आता सिरियसमध्ये बोलतोय मी। हेलो गाइस, वेलकम बैक विद अ न्यू वीडियो। मैं आपका दोस्त करण शेट्टी। मैं आया हूँ मेरे दोस्त के साथ विनय वानखड़े। अभी हम लोग जा रहे हैं परलचा राजा का पाठ पूजन देखने। अभी नेक्स्ट व्लॉग में आपने देखा रहेगा, हम लोग ने चिंतामणि के पाठ पूजन में जाके आए एंड बहुत क्राउड थी। नेक्स्ट ईयर देखा जाएगा तो गए साल में तो उतनी क्राउड नहीं दिख रही थी जितनी 2026 में पाठ पूजन 16 चिंतामणि की इसमें देखा। अभी हम लोग बात करेंगे फिर परलचा राजा की और देखते हैं क्या क्राउड है। एंड सच बोलूँ, मैं और मेरे दोस्त हम लोग दोनों कब से गली घूम रहे, समझ नहीं आ रहा है किधर पे चल रहा है। चलो आप आगे का व्लॉग कंटिन्यू देखना। एंड मैं सोच रहा हूँ, और मुझे कमेंट में बताना कि आपको ये मेरा बोलना पसंद आता है कि नहीं आता है। नहीं आता है तो भी टेंशन नहीं है, वीडियो देखना पड़ेगा आप लोग को। नहीं देखना है तो स्किप कर दो ना, मेरा कुछ नहीं जा रहा है, स्किप कर दो। मैं तो फिर भी मेरा शौक पूरा करूँगा। चलो फिर अभी वीडियो में बने रहना। आणि अखंड सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार। मित्रांनो, याआधी आपण अनुभवलेली साक्षात जेजुरीची नगरी, येळकोट जय मल्हार या ऊर्जादायी ब्रीद वाक्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। त्या यशस्वी पर्वानंतर गेल्या वर्षी आपण अनुभवली ती साक्षात अयोध्या नगरी। जय श्रीराम या दिव्य संकल्पनेचा भव्य आविष्कार। प्रभू श्रीरामांचे आदर्श, धर्म, कर्तव्य आणि राष्ट्र भावनेचा संदेश या संकल्पनेने केवळ परिसर सजवला नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात राम भक्ती अजरामर केली। आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे तो सोहळा अविस्मरणीय ठरला। आज त्या यशस्वी पर्वानंतर आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन, अधिक भक्तिमय, अधिक भावस्पर्शी प्रवास। भक्ती म्हणजे समर्पण, भक्ती म्हणजे जीवन, भक्ती म्हणजे नामस्मरण आणि भक्तीचा सर्वोच्च अनुभव म्हणजे ही भक्ती मित्रवीर जी आपल्या समोर सादर होणार आहे। आणि यंदाचा परळचा राजा कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देणार आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचे ही चित्रफित। परळचा राजा गणेश भक्तांच्या अपार प्रेमाने, विश्वासाने आणि सहकार्याने गतवर्षीचा गणेशोत्सव अविस्मरणीय ठरला। या उत्सवाला आपल्या उपस्थितीने, सेवाभावाने आणि आशीर्वादाने समृद्ध करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत। परंपरा ती फक्त जपायची नसते, तर प्रत्येक पिढीकडे अधिक समृद्ध करून सोपवायची असते। याच विचारांचा वारसा जपत, संस्कार, श्रद्धा आणि समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आपले मंडळ गेली 8 दशके अविरतपणे हा पवित्र प्रवास करत आहे। यंदा 80व्या वर्षात पदार्पण करताना हा केवळ एका मंडळाचा प्रवास नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, असंख्य कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि परंपरेशी असलेल्या अढळ नात्याचा गौरव आहे। परंपरेचा वारसा जपत यंदा भक्तीच्या नव्या अनुभूतीचा प्रवास तुमच्या भेटीला येत आहे। एक असा प्रवास जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भारलेले आहे, प्रत्येक श्वास भक्तीने उथंबलेला आहे
आणि प्रत्येक क्षणी नामस्मरणाचा निनाद होत राहतो. एक असा मार्ग जो माणसाला देवापर्यंत नेतो आणि देवाला भक्तांच्या हृदयापर्यंत आणतो. त्या दिव्य अनुभूतीची, त्या पवित्र प्रवासाची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण यंदा परळचा राजा घेऊन येत आहे भक्तीचा महासोहळा, श्रद्धेचा महाप्रवास, जिथे प्रत्येक पाऊल नामात विलीन होतं, जिथे टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हरिनामाचा गजर अवघं विश्व दुमदुमून टाकतो, जिथे विठुरायाचा ध्यास असतो मनी, होईल आपल्या परळची पंढरी, येते आपल्या माऊलींची स्वारी. यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी. बोला पुंडली कवरदे. चंद्रभागेच्या या वर्षी